नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळ्याचं काही दिवसापूर्वी सुशोभीकरण करण्यात आलं होतं। या रंकाळ्याच्या आसपास परिसरामध्ये दिवे लावण्यात आले होते। या दिव्यांच्या रोषणाईनं रंकाळ्याचं सौंदर्यात भर पडलं होतं। पण काही दिवसापूर्वी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी या दिव्यांचं अवस्था खराब केली आहे। तुम्ही पाहू शकता या दिव्यांचं दुरवस्था करत आहेत। तुम्ही पाहू शकता हा खांब आहे, याचे दिवे सुद्धा नाही आहेत। आता या संदर्भात सर्वसामान्य नागरिक आणि रंकाळ्यावर जे पर्यटक येतात त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये। चला, काही जी वाईट लोक आहेत ती तोडा लागलात, काय वाटतंय तुम्हाला याबद्दल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून? हे चूक आहे ना, असं कोणी हे करू नये ना, ती चूक पद्धत आहे। महानगरपालिकेनं काय करायला पाहिजे असं वाटतं याच्यावर? काय नगरपालिकेपेक्षा नागरिकांनाच याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे। नगरपालिकेत आता किती माणसं ठेवली, हा मला सांगा ना, ही चूक आहे। याच्यावर काय कारवाई वगैरे काय व्हायला पाहिजे जी लोक करतात त्याच्यासाठी? पाहिजे पोलीस कुठं पाहिजे मला सांगा ना। पोलीसला एकच काम आहे का प्रत्येक ठिकाणी एक नवीन पॉइंटवर उभं टाकावं लागेल, त्याला 24 तास थांबावं लागेल, हे करावं लागेल? काय करते फक्त लाईटीचे होऊन आपण आपलं पाहायला पाहिजे। ही माझी संपत्ती आहे, या संपत्तीचे मीच दरवर्षी मी टॅक्स भरतो, तर मी या संपत्तीचा मालक आहे ना, मग मीच खराब करावं का या संपत्तीला? मला सांगा ना, बरोबर आहे? आपणच जाणायला पाहिजे, कोणाची गाईड यायची आवश्यकता पडू नये असं माझं मत आहे, बरं का? वेगळं असू शकतो। फक्त दिव्यांचंच नाही तर आता कचरा सुद्धा बघायला मिळते इथे टाकतात, बाटल्या इथे फेकतात, पाण्यात फेकतात, काढायला घाण। पुन्हा आम्ही जो आंदोलन करतो रंकाळा खराब झाला, त्याला आपण जबाबदार आहेत किती हे पाहायला पाहिजे प्रत्येकानं, असं माझं मत आहे ताई। तुम्हाला काय वाटतं याच्यावर काय 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 व्हायला पाहिजे? काय प्रत्येकानं आपण आपलं समजून घ्यायला पाहिजे, दुसरा याला पर्याय काय? किती तुम्ही माणसं उभे करणार? नागरिकांनी रंकाळ्याला स्वतःचं घर म्हणून सांभाळलं पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे असं या आजोबांचं मत आहे। इथे आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार सर, आपलं कोल्हापूर आता मरीन ड्राईव्ह झाले, सुंदर दिवे लावल्यात, पण आता हे दिव्यांचं आता दुरावस्था पाहायला मिळते, तिथे दिवे फुटलेले आहेत। मग कुठे ना कुठे सुरुवात झाली या गोष्टीची, मग तुम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं याबद्दल? नाही, स्वच्छता पाहिजे ना थोडीफार, कारण हे कचरा वगैरे बराच असतो इकडं। आम्ही पुण्याहून आलोय, पण स्वच्छ थोडी पाहिजे अजून। यावर प्रशासनानं काय कारवाई करायला पाहिजे, काय ऍक्शन घ्यायला पाहिजे? नाही, तो वॉचमॅन वगैरे ठेवून कंटिन्यू काम करून घेतलं पाहिजे। हो हो, फक्त दिव्यांचंच नाही तर आता स्वच्छ कचरा चांगला पॉईंट रंकाळा, बाहेर पूर्ण राज्यातून लोक येतात रंकाळा बघायला। आता या टायमाला पूर्ण गर्दी होती, सली कंटिन्यू होत्या, पण ती थोडी स्वच्छता पाहिजे त्यांना जरा, तर टॉयलेटची जरा सोय पाहिजे कुठेतरी 1-2 ठिकाणी। प्रशासनानं विकासासाठी आणखी काय करायला पाहिजे? टॉयलेटची सोय केली पाहिजे बाजूला। हो ठीक आहे, पाण्याची प्यायची सोय केली पाहिजे। बाहेरच्या शहरातनं पब्लिक आपल्याकडे जास्त यायला आले बघायला, ही खरोखर आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे। आणि राहिला विषय जी दुरावस्था करतायत, तर इथं पोलीस बंदोबस्त केला पाहिजे, पोलीस प्रशासनानं। व जे इथं आता पोराचे त्यांनी टोका बिका बसतात त्यावर पण पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे। आणि सामान्य नागरिकांना हे आपलं स्वतःचं घरचं आहे असं समजून ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तर ह्यात नक्की बदल होईल आणि चांगला आपला रंकाळा होईल। इथं कॅमेरा लावले, इथं स्वच्छता पाहिजे, या नदीमध्ये घाण टाकतात लोक, याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर याच्यावर सर्वसामान्य जे लोक येतात आनंद घेण्यासाठी त्याला आणखी जास्त आनंद मिळेल। या मंदिराची अवस्था बघा, पहिलं हे मंदिर होतं, पण हे मंदिर आता याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं तिथं काय मंदिर राहिलं का? नाही, याच्यावर नगराध्यक्ष जे कोणी असतील, स्थानिक जे असतील, त्यांनी चांगलं लक्ष घेऊन याचं सुधारणा करावी, एवढंच बस। जे रंकाळ्यावर कचरा वगैरे टाकतात किंवा अशा प्रकारे जे करतात त्यांना काय शिक्षा व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्यांना शिक्षा म्हणजे इथं नगरपालिकेचं जर लक्ष असलं तर ती इथं दुरावस्था होऊ शकत नाही, कारण इथं कोणी कर्मचारी नाही, कोणी नाही। हे गाडी लावतात लोक, लावल्याच्या नंतर खातात लोक, याच्यामध्ये कागद घाण टाकून जातात, याचा त्रास कोणाला होतं? हे गावकऱ्यालाच होणार ना, इथल्या स्थानिक लोकांनाच होणार। तुम्हाला काय वाटतं पार्किंगची सुविधा करायला पाहिजे का? पार्किंगची सुविधा ही करायला पाहिजे, पुन्हा एका दुसऱ्या कोणत्या ट्रॉफिकला इथं पाहिजे। इथं कसं त्या साईडला एक 4 व्हीलर लागली, पुन्हा बाहेर एक लागली, इकडे खाऊ गल्ल्या गाड्या, त्यामुळे कसं होतंय, खाऊ गल्ल्या गाड्यामुळे ट्रॅफिक जाम जरा असं होतंय। त्या मुळात नियोजन व्यवस्थित केलं, पार्किंगला व्यवस्थित जागा केली तर हा प्रॉब्लेम येणार नाही ना।
आता आपल्या रंकाळ्याला जे दिवे लावल्यात ते जे आता दुरावस्था व्हायला सुरुवात झाल्या, काय वाटते तुम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून, पर्यटक म्हणून काय कसं वाटते बघताना त्या? आपला आता ते बघायला वगैरे चांगलं दिसतंय, केले चांगलं आणि चांगलं दिसायला पाहिजे ना. तोडातोडी करून काय उपयोग आहे? काहीच नाही. आपलं निसर्ग चांगलं दिसला तर आपलं पुढचं चांगलं दिसणार ना. बघणारे येणारे बाहेरचे पर्यटक इकडे येतील, जातील, बघतील सारखं. आपल्याला नुकसान करण्याचा अर्थ नाही. कोल्हापूर चांगलं दिसायला पाहिजे आपल्याला सगळ्यापेक्षा, म्हणून आता हे केलेलं सरकार चांगलं आहे. खरं असं केलं पाहिजे, पुढे चांगलं प्रगती झाली पाहिजे अजून कोल्हापुरात. तुम्हाला आता कोल्हापूर आपलं मरीन ड्राईव्ह झालं कसं वाटते बघायला? छान वाटते, छान वाटते. मग आता तेच मरीन ड्राईव्ह आता त्या दिवे जे लावल्यात त्याची दुरावस्था व्हायला सुरुवात झाल्या, काय वाटते, काय सांगायला बद्दल? बरं नाही, असं करू नये ना. ते छान केलंय, चांगलं राखायला पाहिजे ना, केलंय त्याचं सगळ्यांनी चांगलं ठेवायला पाहिजे. महानगरपालिकानं किंवा प्रशासनानं काय काय ऍक्शन घ्यायला पाहिजे यावर? लक्ष द्यायला पाहिजे ना. वॉचमन ठेवायला पाहिजे, साफसफाई करायला पाहिजे. एवढं केले, स्वच्छता, लोक येतात बघण्यासाठी, लोकांच्यासाठी केले ना एवढं छान. बाहेरची लोक येतात नाही, त्यांच्यासाठी एवढं छान केलंय. मग असं लोकांनी करू नये नाही, अजून सोय करायला पाहिजे लोकांच्यासाठी. तिकीट ठेवायला पाहिजे, त्याशिवाय लोक कचरा करणार नाहीत. पैसे मोजायला लागल्या किंमत कळते ना, कसं तिकीट आहे तसं तिकीट करायला पाहिजे. म्हणजे लोक चांगलं व्यवस्थित ठेवतील. खाऊन कचरा तिथेच टाकतात, हे चुकीचं आहे ना. केलंय ते सगळ्यांच्यासाठी केलंय, सगळ्यांनी स्वच्छ ठेवायला पाहिजे. तर आपण पाहिलं महिलांनी प्रतिक्रिया दिल्यात, इतर रंगावर तिकीट लावायला पाहिजे असं त्यांचं मत आहे, त्याशिवाय लोकांना अद्दल घडणार नाही. तर या होत्या सर्वसामान्य नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या प्रतिक्रिया. तुम्हाला काय वाटतंय, जे रंकाळ्यावर जे दिवे लावल्यात ते त्याची दुरावस्था होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनानं काय ठोस पावलं उचलली पाहिजे हे आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन अक्षता गुरुसह मी नीता पोदार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.